तर मित्रांनो, सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आता इंस्टाग्रामचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. तर आता इंस्टाग्रामच्या खात्याला बँकेचं पासबुक कशा पद्धतीने इथं जोडायचं आहे, जे की इन्कम टॅक्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे इंस्टाग्रामचा, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता जे की आपण इथं आपलं इंस्टाग्रामचं पेज इथं आपण ओपन केलेलं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. जे की खाली आल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला क्रिएटर टूल अँड कंट्रोल्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली या. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये गिफ्ट्स असेल, जे की इंस्टाग्रामवरून पैसे येतात आपल्याला, गिफ्ट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपली जी काही अर्निंग आहे ती तुम्हाला इथे दिसेल, तुम्ही इजिबल आहात यासाठी. त्यानंतर इथं अर्निंग तुम्हाला दाखवलेली आहे. तर यावरती पे आउटवरती क्लिक करून तुम्ही जे काही चेक करू शकता की आपलं खातं याला जोडलेलं आहे की नाही. तर आता यासाठी जे की $100 झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये ऑटोमॅटिकली इथं पैसे इथं येऊन जाईल. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यानंतर टॅक्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, टॅक्स फॉर्म ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर इथं आपण अपडेटवरती क्लिक करू. जे की स्क्रीनवर आपली रेकॉर्डिंग इथं सुरू आहे ते व्यवस्थित तुम्ही चेक करा. अपडेटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल की आता खात्यामध्ये पहिले जे काही बँक आहे, त्यानंतर इथं तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. तर मी पहिलं ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे, म्हणजे बँकमध्ये डायरेक्ट पैसे येतील $25 झाल्यानंतर. $100ची मी इथं वाट पाहणार नाही आहे. जसे की माझे $25 होतील तर माझ्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे इथं जमा केले जाईल. तर इथं खालचं जे 2 नंबरचं ट्रान्सफरमध्ये जे काही वायफाय ट्रान्सफर जे आहे यामध्ये, तर इथं टाइम लागणार आहे. किती? 7 ते 8 दिवस, 15 दिवस सुद्धा लागू शकते. तर आपण पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करू. यामध्ये जी काही आपल्याला आपली जी काही माहिती आहे ती ऑटोमॅटिकली भरून आलेली आहे. फक्त आपल्याला IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक अकाउंट 2 नंबरचा जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर त्यासाठी तुम्हाला स्विफ्ट कोड जे की बँकमधून आणावं लागेल. तर मी त्या भानगडीमध्ये पडणार नाही. डायरेक्ट बँकेचं जे काही IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर टाकून लिंक जे काही लिंक पेआउट मेथड यावरती मी क्लिक करणार आहे. मी संपूर्ण डिटेल्स भरलेले आहे. तर मी आता लिंक पेआउट मेथडवरती आपण क्लिक करणार आहे. मी क्लिक सुद्धा केलेलं आहे. तर इथं थोडं लोडिंग येईल. तर आता टॅक्स फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. अन्यथा टॅक्स फॉर्म जर तुम्ही भरलेला नाही तर तुमचे जे काही पैसे आहेत, जे काही डॉलर आहेत, ते जास्त प्रमाणामध्ये कट होईल. म्हणजे तुम्हाला कमी पैसे इथं येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला टॅक्स फॉर्म इथं जे की इथं भरायचं इंस्टाग्राम. आता इंस्टाग्रामवरून जर तुम्हाला पैसे अर्न करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती सर्वच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल. तर आता पुन्हा आपल्याला जे की याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथून आपलं जे काही थोडं इथं लोडिंग घेईल. तर क्लिक केल्याच्या नंतर आता पुन्हा आपल्याला अशा प्रकारचं दिसेल. तर आता आपल्याला मॉनिटायझेशन स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं सर्व बरोबर आहे की नाही तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला गिफ्ट्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण गिफ्ट्सवरती पुन्हा आपण क्लिक करू. त्यानंतर आपली जी काही अर्निंग तुम्हाला इथे दाखवेल, तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जी की अर्निंग इथे दाखवत आहे. तर क्लिक केल्याच्या नंतर इथं पे आउट सेटिंग तुम्हाला पुन्हा दिसेल की आपण ऍड केलं की नाही. तर आपला इथं दाखवत आहे आपल्याला टॅक्स इन्फो जी की आपल्याला दाखवत आहे. ऍडवरती आपल्याला क्लिक करायचं. तर आपली टॅक्स इन्फॉर्मेशन तर भरायची राहिलेली आहे. तर आपण ऍडवरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्या नंतर आता इथं थोडं लोडिंग येईल. तर घाबरण्याचं काही कारण नाही. आता जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत आहे ते अलाउ करून घ्या. तर इथं आपण अलाउवरती आपण जे क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम सर्वच प्रकारे तुम्ही पैसे अर्न करू शकता. तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. पहिलं जे काही तुम्हाला व्हॉट इज युअर टॅक्स जे काही तुम्हाला दिसेल, तर पहिलं जे काही इंडिव्हिज्युअल असणे आवश्यक आहे. बिझनेस ठेवायचं नाही आहे तुम्हाला. त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. तर आता हे जे काही ऑप्शन आहे ते हो करायचे की नाही करायचे. तर पहिलं ऑप्शन तुम्हाला नो करायचं आहे, जे की दाखवल्या स्क्रीनमध्ये. आणि दुसरं ऑप्शन सुद्धा नो करायचं आहे. काय करायचं आहे, पहिले दोन्ही ऑप्शन नो करायचे. तर तुमचं फुल नेम ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. तर इथं त्यानंतर सिलेक्ट वन. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी काही कंट्री आहे, म्हणजे आपली जी काही इंडिया इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आता आपण आपलं जे काही इंडिया इथं सिलेक्ट करून घेऊ. तर आता तुम्ही फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, सर्ववरून पैसे अर्न करू शकता. सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तर इथं आता तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला इथं जे की खाली यायचं आहे, तुम्हाला इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. काय टाकायचा आहे, बरेच जे की व्हिडिओ बनवणार आहेत ते सांगत नाही, तिथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपली बेसिक इन्फॉर्मेशन इथे येऊन जाईल. जर आलेली नसेल तर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरून घ्या. राहणार कुठे, तालुका, जिल्हा,
तर इथं तुम्हाला सर्व प्रकारे माहिती तुम्हाला भरलेली येऊन जाईल. नेक्स्ट वरती क्लिक करा. पुन्हा आपल्याला येईल आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे. तर पुन्हा आपली जी काही कंट्री आहे तिथं सिलेक्ट करा. ज्यांना कोणाला व्हिडिओ कळत नसेल म्हणजे समजत नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कशा पद्धतीने व्हिडिओ तयार करायचा. आपण लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तयार करू. नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपली जी काही कंट्री आहे आपण इथं सिलेक्ट करून घेऊया आणि नेक्स्ट वरती क्लिक करणार आहे. तर तुम्हाला इथे दाखवेल की तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. ते सर्व पूर्ण डिटेल्स इथे येऊन जाईल. तर आता इथं तुम्हाला जे काही ऑप्शनवरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा फुल नेम टाका. कधी कधी इथं प्रॉब्लेम येते, म्हणजे फुल नेम टाकलं की तुम्हाला काही एरर येतो, तर तुम्ही शॉर्टमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम इथं येणार नाही. तर इथं मी जसं टाकेल त्यानंतर इथं जे काही डेट इथं येऊन जाईल. तर इथं टेक्स्ट जे काही फॉर्म तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर इथं जे काही फॉर्म इथं आलेला आहे, जे काही आता फॉर्म दिसेल सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जे काही आपल्याला दिसेल युअर टॅक्स इन्फॉर्मेशन इज कम्प्लिटेड, म्हणजे आपला जो काही फॉर्म आहे तिथं कम्प्लीट झालेला आहे. फक्त आपण आता डन वरती क्लिक करायचं राहू दिलं. डन वरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथं कधी कधी असं एरर येते, तर पुन्हा आपल्याला बॅक येऊन पुन्हा डन करायचं आहे. तर इथं आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथं डन झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही टॅक्स फॉर्म इथून भरून घ्यायचा आहे. या संदर्भात तुम्ही इथं बघू शकता की आपलं जे काही बँक खातं सुद्धा जोडलेलं आहे आणि टॅक्स इन्फॉर्मेशन सुद्धा भरलेलं आहे. आता जसं की तुमचं पे आउट येईल जे काही खात्यामध्ये ते तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाईल. तर आता जर तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे मिळत नसतील, तुमचे 1K वर फॉलोअर्स आहे, त्यानंतर फेसबुकवरून देखील पैसे अर्न होत नसेल आणि युट्यूबवरून सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या स्मार्ट मराठी लाईफ ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता कमेंट करून नक्की सांगा तुमचं काय मत आहे व तुम्हाला यापासून पैसे मिळत आहेत का व तुमचे फॉलोअर्स किती आहेत. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे. तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.